नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, सायली आता रुद्रच्या लग्नाला गेली आहे, पण सायलीचा भूतकाळ काही तिचा पाठलाग सोडणार नाही. तिचा भूतकाळ तिच्या पाठोपाठ येणार आहे, कारण बाबू तिला भेटणार आहे. हो मित्रांनो, हा तोच बाबू आहे जो बाबू आपण म्हटलं होतं मेलाय, पण तो बाबू मेला नाहीये. हॉस्पिटलमध्ये बाबू जिवंत होता, पण आता तो रविराजांना का नाही भेटला किंवा रविराजांपर्यंत का नाही पोचला आणि तो सायलीपर्यंत कसा पोचला, बाबूने सायलीला कसं सत्य उलगडून सांगितलं आणि स्वतः सायलीला कसं समजलं की आपणच खरी तन्वी आहोत. आपण सगळं काही सविस्तर जगामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सायलीच्या कपड्यांमध्ये जी काही गाठोडी ठेवली आहेत ती गाठोडी बाहेर पडलेली आहे. सायली ती गाठोडी नीट ठेवताना त्यातलं एक गाठोडं सुटलंय. जेव्हा सायली ही तन्वीचं गाठोडं खोलते त्यावेळेला तिला चक्कर येते. त्यामुळे सगळेच खूपच घाबरतात. अर्जुन तिला शुद्धीवर आणतो आणि तिला बसायला सांगतो. तर इकडे आता नागराजने महिपतला कॉल केलाय, पण महिपतने कॉल काही उचललेला नाहीये. त्यामुळे नागराज विचार करतोय की नाही, मला सुद्धा आता जायला पाहिजे तिथे, म्हणजे ज्या ठिकाणावरून महिपतले तो नंबर पाठवलाय. त्यामुळे नागराज म्हणतो की मी सुद्धा जातो. त्यामुळे तो सुमनला म्हणतो की मी जरा 4 दिवसासाठी बाहेर चाललेलो आहे. त्यावरती सुमन म्हणते, आता कुठे चाललाय तुम्ही? त्यावरती नागराज म्हणतो की नाही, मला जायलाच पाहिजे. तेव्हा लगेच सुमन म्हणते की ठीक आहे. तर इकडे महिपत सुद्धा तुळजापुरात रुद्रच्या घरी पोहोचला आहे. महिपत आपल्या माणसांना बोलावून घेतो आणि त्यांना सांगतो की हे बघा, काही काम असेल, काही झालं तरी मला मेसेज करून लगेच कळवायचं आणि मी इथे आहे, कुणालाही कळू द्यायचं नाही. त्यावरती त्याची माणसं म्हणतात की हो साहेब, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला प्रत्येक क्षणाची खबर मिळत जाईल. तर दुसरीकडे प्रिया नागराजला भेटते आणि म्हणते, तुम्हाला काही कळतंय का? महिपतची काही हिंट लागली का? साक्षी काही बोलली का? त्यावेळी नागराज म्हणतो की त्याने एक फोटो पाठवला MH35, बहुतेक तो त्याच एरियात असेल. बहुतेक तुळजापूर या एरियामध्ये तो गेलाय का, काहीच कळायला मार्ग नाहीये. तो नक्की कोणाच्या घरी गेला असेल हे मला बरोबर माहिती आणि त्यामुळे मी सुद्धा तिकडेच चाललोय. आता नागराज सुद्धा त्याच दिशेने चालला आहे. आता बघा, जिथे अर्जुन सायली गेले आहेत त्या ठिकाणी नागराज सुद्धा जायला निघालेला आहे. महिपत तिथे ऑलरेडी आहे. पण मित्रांनो, त्या एरियामध्ये अर्जुन सायलीला आता खूप मोठं सत्य समजणार आहे, ते म्हणजे बाबू जिवंत असल्याचं. अर्जुन ज्या वेळेला गाडीने जायला निघाला आहे तेव्हा अर्जुन एका ठिकाणी थांबतो आणि पाहतो की तिकडे खूप पब्लिक जमा झालेलं आहे. अर्जुन तिकडे जाऊन पाहतो तर काय, तिथे एका माणसाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या माणसाला सगळेजण वाचवतायत. तर मित्रांनो, हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो बाबू आहे. अर्जुनला गडबड असते म्हणून अर्जुन तिकडे काही लक्ष देत नाही की ती व्यक्ती कोण आहे, काय आहे. पण त्याच वेळेला अर्जुनच्या डोक्यामध्ये एक विचार आलाय, हा कोण आहे, मी याला कुठेतरी पाहिलंय का? अर्जुनने ऍक्च्युली बाबूला पाहिलेलं नसतं. अर्जुनने पाहिलेला असतो तो म्हणजे बाबूचा फोटो आणि त्या फोटोवरून आता त्याला बाबू आहे की नाही ही गोष्ट कळायला काहीच मार्ग नाही. आणि त्याच्या डोक्यात सुद्धा हा विचार नाही आला, कारण बाबू तर मेलेला आहे. आणि मग तो पुन्हा कारमध्ये बसतो आणि त्या माणसाला पाहण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, इकडे आता महिपत पोलिसांना भेटतो, म्हणजे त्यांनी मॅनेज केलेल्या पोलिसांना भेटतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला जी काही माहिती मिळेल ती मला वेळोवेळी पुरवायची आहे आणि मी कुठे आहे ते कोणालाच कळता कामा नये. आणि जर काही माहिती पुरवली नाहीस तर तू आहेस आणि मी आहेस. त्यावरती पोलीस म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्या पैशांची सोय करा, मी तुमची सोय करतो. तेव्हा महिपत म्हणतो की हे बघ, मी ज्या ठिकाणी चाललोय तिथे मी पैसे किंवा कार्ड वापरू शकत नाहीये. तुला जे काही पैसे हवेत ना ते नागराजला सांगायचं, मी नंतर त्याचा हिशोब चुकता करेन. पण माहिती जर का मला अपूर्ण मिळाली ना तर तुझं काहीच खरं नाहीये. मला पुरी माहिती मिळाली पाहिजे आणि या पुऱ्या माहितीमध्ये काहीही झालं तरी सुद्धा माझ्याबद्दल काही तपास चाललाय हे कळलं पाहिजे. अर्जुन मात्र जिथे ऍक्सिडेंट झालाय तिकडेच पाहतोय, कुठेतरी आपण त्याला पाहिल्यासारखं आहे. सायली म्हणते, काय झालं अर्जुन सर, बाहेर काय चाललेलं आहे? त्यावरती अर्जुन तिला सांगतो की अगं काही नाही, बाहेर कुणाचा तरी अपघात झालाय आणि का कुणास ठाऊक तो माणूस मला ओळखीचा वाटतोय.
त्यावरती सायली म्हणते की कोण आहे तो माणूस. त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही ग, मी त्याला प्रत्यक्षात पाहिले असं आठवत नाहीये, पण कुठेतरी मी त्याला पाहिले असं वाटते. तर मित्रांनो, सायलीने बाबूला प्रत्यक्षात पाहिलेलं असतं. तो ज्या वेळेला मरणाच्या दारात असतो त्यावेळेला सायलीने त्याला पाहिलेलं असतं, पण अर्जुनने त्याला काही पाहिलेलं नाहीये. सायली निरखून निरखून पाहत असते आणि म्हणत असते की कोण आहे, तुम्हाला आठवते का कोण आहे ते, असं म्हणत ती आता तिकडे पाहायला लागलेली आहे. ज्या वेळेला सायली तिकडे पाहते तेव्हा तिला लोकांची गर्दीच दिसते. बाबू काही दिसत नाही. सायली आता लग्न घरी पोहोचलेली आहे. तिला राहून राहून असं वाटायला लागले की आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडणार आहे. महिपत ऑलरेडी तिथे असतो आणि तो म्हणजे वेश बदलून. तेव्हा अर्जुनचं लक्ष त्याच्याकडे जातो आणि महिपत लपून बसतो. महिपत विचार करतो की आतापर्यंत मी कोणालाही घाबरलो नाही. अख्ख्या आयुष्यामध्ये आता माझ्यावर लपून बसण्याची वेळ आली आणि जर का हा माझ्या मध्ये आला तर याला मारायला मी कमी नाही करणार. तर दुसरीकडे सायली अर्जुन मंदिराच्या इकडे आलेले आहेत. सायली अर्जुन मंदिराच्या इथे ज्या वेळेला आले आहेत त्यावेळेला प्रिया सुद्धा तिकडे आली आहे. प्रिया आता यांचा पाठलाग करते आणि प्रिया आता विचार करते की नक्की महिपत कुठे लपलेला आहे. हे दोघं जण नक्की लग्न लावायला आलेत की अजून ह्यांच्या मनात काहीतरी आहे. ज्या वेळेला सायली मंदिरात येते त्यावेळेला सायली मंदिरात बाबूला पाहते आणि बाबूला पाहिल्यानंतर तिला खूप मोठा धक्का. तर मित्रांनो, पुढे काय घडणार आहे हे पाहणं खूपच रंजक असेल. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.